समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार। या सोमवारची पूजा कशी करायची, शिवामूठ कोणती अर्पण करायची, कशी अर्पण करायची याबद्दलची सर्व माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। त्यासोबतच एक अत्यंत प्रभावी उपाय देखील तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला भेट देऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। तर उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार। तर आपल्याला हा उपाय उद्या सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी या दोन टायमिंगमध्ये आपल्याला करायचा आहे। सकाळी 6 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय कधीही करायचा आहे, किंवा तुम्हाला सकाळी वेळ भेटला नाही तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा प्रदोष टाईम असतो, दिवे लावण्याची वेळ असते, त्यावेळेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात। या दोन टाईममध्ये तुम्हाला हा उपाय सांगितलेला करायचा आहे। तर हा उपाय का करायचा आहे ते पहा। तर मनातील आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे काय, आपल्याकडे लक्ष्मी येत नाही, लक्ष्मी आली तर ती स्थिर राहत नाही, किंवा आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होतो। कधी कधी बघा, आपल्याकडे भरपूर पैसा येतो, भरपूर पैसा आला की आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते, त्यामुळे आपल्या हातात पैसा टिकत नाही, आपल्या पाकिटात पैसा टिकत नाही। कोणत्या कारणातून ती लक्ष्मी आपल्या पाकिटातून आपल्या हातातून बाहेर निघून जाते। कोणतंही कारण येतं आणि लक्ष्मी आली की स्थिर न राहता ती निघून जाते। त्यासोबतच बघा, बऱ्याच वेळा आपण भरपूर मेहनत करतो, कष्ट करतो, भरपूर कष्ट करतो, पण आपल्याला हवं ते फळ प्राप्त होत नाही, हवी ती लक्ष्मी आपल्याला त्याच्या मोबदल्यात आपल्याकडे येत नाही। म्हणजे थोडक्यात आपल्याकडे लक्ष्मीचा वास होत नाही, आपल्याकडे काहीतरी चुकत आहे, किंवा आपल्यामध्ये काही दोष आहे, किंवा आपल्याकडे लक्ष्मी का टिकत नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाटत असतात। तर ही लक्ष्मी आपल्याकडे यावी, आपल्याकडे कायमस्वरूपी टिकून राहावी, लक्ष्मीमध्ये जास्त वाढ व्हावी, यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे। सोबतच एखादा व्यवसाय करत आहे, व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही आहे, व्यवसाय तुमचा बंद पडलेला आहे, हवी ते इन्कम तुम्हाला त्या व्यवसायामधून भेटत नाही, मोठे मुलं आहेत, पदवी धारण केलेले आहेत पण घरीच आहे, मुलं आहेत चांगले शिकलेले आहेत पण त्याचं लग्नच झालेलं नाहीत, किंवा मुलांना मुलं बाळच नाही, यासाठी सुद्धा तुम्हाला हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या सोमवारी आवर्जून करायचा आहे। उपाय अतिशय सोपा आहे, कसा करायचा याबद्दल सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, आणि त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही आवर्जून प्रेस करा। सांगितल्याप्रमाणे उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे, कोणत्याही वेळेमध्ये केला तरी चालेल, पण सकाळी 6 ते 9 तसं संध्याकाळी प्रदोष टाईम ते रात्री 9 वाजेपर्यंत उपाय करायचा आहे। उपाय कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला एक पाट लागणार आहे। तो पाट तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्व दिशेला मांडायचा आहे। पूर्व दिशेला मांडल्यानंतर त्यावरती तुम्हाला स्वच्छ एक कपडा टाकायचा आहे। कपडा हा शिवलेला किंवा धागे घातलेला कपडा अजिबात नसावा, चांगला कपडा तुम्हाला त्यावरती टाकायचा आहे। म्हणजे थोडक्यात वस्त्र तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे, नवीनच वस्त्र पाहिजे असं नाही, तुमच्याकडे जुनं वस्त्र असलं तरी चालेल पण ते चांगलं असायला हवं, कुठं फाटलेलं तुटलेलं वस्त्र तुम्हाला त्या पाटावरती टाकायचं नाही। त्यानंतर त्यावर तुम्हाला थोडेसे तांदळाची रास घालायची आहे। तांदळाची रास घालून त्यावरती तुम्हाला शिवलिंग जे असते, शिवलिंगाची पिंड जी असते ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे। बघा, तुमच्याकडे शिवलिंगाची पिंडच नाही आहे, मग तुमच्याकडे बघा आपली रीती असते, रीतीची सुद्धा तुम्ही पिंड त्यावरती बनवू शकतात, किंवा तुम्ही मातीची तुळशीतली माती काढून त्याची जरी पिंड बनवली तरी सुद्धा चालेल। तर अशी ही पिंड आपल्याला त्या पाटावरती, त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला बनवायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, मातीचा घ्या, स्टीलचा घ्या, चांदीचा घ्या, सोन्याचा घ्या, कोणताही दिवा घेतला तरी सुद्धा चालेल। अगदी जर तुम्ही कणकेचा दिवा जर घेतला तर अतिशय उत्तम राहील। तर तुम्हाला असा दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला बघा तूप घालायचं आहे, किंवा तेल घातला तरी सुद्धा चालेल, पण प्रयत्न करा तूप घालण्याचा। बघा, जेव्हा आपण असे जे वासाचे पदार्थ जे असतात, म्हणजे वास असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात, तिथे माता लक्ष्मी लवकर आकर्षित होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते, आणि त्या घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी टिकून राहते। तर आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला
पंचमुखी दिवा बनवायचा आहे. आता पंचमुखी दिवा म्हणजे काय? 5 वाती बनवायच्या का? अजिबात नाही. 10 वाती आपल्याला बनवायच्या आहे. 10 वाती बनवून घ्यायच्या आहे वेगवेगळ्या. त्यानंतर 2 वात मिळून 1 वात आपल्याला बनवायची आहे आणि असा पंचमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. 10 वातींच्या 5 वाती बनवून आपल्याला त्या दिव्यामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. वेगवेगळ्या प्रज्वलित करायचे आहे म्हणजे 5 मुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. तर बघा, तुम्ही कणकेचा जर दिवा बनवला तर त्याला तुम्हाला व्यवस्थित दिवा लावण्यासाठी तुम्हाला तोंड बनवता येईल. म्हणून म्हटलं तुम्ही कणकेचा दिवा बनवला अतिशय उत्तम. नाही बनवायला वेळ भेटला, खूप घाई होती, गडबड होती, पण उपाय तर मला करायचा होता. त्यासाठी तुम्ही कोणताही दिवा घेतला तरी सुद्धा चालेल. तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ हा चांगला असावा. कोणताही उपाय करताना आपण जेव्हा तांदूळ किंवा कोणतं धान्य वापरतो ते अगदी चांगलं असायला हवं. तुटलेलं, मोडलेलं किंवा खुटलेलं कधीच नसावं. जर अशा प्रकारे धान्य जर आपण पूजेमध्ये वापरले तर ती पूजा आपल्याला लागू होत नाही. त्या पूजेचं आपल्याला कोणतंच फळ प्राप्त होत नाही. सगळी पूजा आपली व्यर्थ जात असते. म्हणून आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये धान्य वापरतात आणि चांगलंच घ्यायचं आहे. 21 अखंड तांदूळ घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला भस्म टाकायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भस्म असेल असं नाही. अशा वेळी बघा, तुम्ही जेव्हा अगरबत्ती लावतात, अगरबत्तीची ऊत पडते म्हणजे जी अंगारा जो असतो बघा, बऱ्याच ठिकाणी अंगारा म्हणतात, कुणी ऊद म्हणतं, ती तुम्हाला घ्यायची आहे. ती ऊद तुम्हाला त्या 21 तांदळावरती टाकायची आहे. त्यानंतर आपण जो पंचमुखी दिवा बनवलेला आहे तो दिवा आपल्याला त्या तांदळावरती म्हणजे त्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर तो दिवा तुम्हाला आपण जिथं शिवलिंग बनवलेलं आहे अगदी सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला शिवलिंगाच्या अगदी समोर तुम्हाला तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा तिथे तुम्हाला शिवलिंगावरती समोर ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? 108 अखंड तांदूळ घ्यायचा आहे अगदी सांगितल्याप्रमाणे आणि त्यासोबत 108 बेलपत्र तुम्हाला भेटले तर तुम्ही नक्की घ्या. नाही भेटले तर काहीच हरकत नाही. 108 तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे. सांगितल्याप्रमाणे स्त्रियांनी नमः शिवाय, पुरुषांनी ओम नमः शिवाय असं म्हणत तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला तो एक तांदूळ जो आहे तो तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची, त्यानंतर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आणि तो तांदूळ तुम्हाला त्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला बघा एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. शिवलीला अमृत जे आहेत ते तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे. पठण करणं तुम्हाला शक्य झालं नाही, तुम्ही ऐकलं म्हणजे श्रवण जरी केलं ना तरी सुद्धा चालेल. मोबाईलमध्ये लावू द्यायचं आहे. मोबाईलमध्ये यूट्यूबला तुम्हाला शिवलीला अमृत जे आहे ते संपूर्ण तुम्हाला त्यावरती भेटून जाईल. ते मोबाईलमध्ये लावायचं आहे आणि ते तुम्हाला फक्त प्रत्येक शब्द तुमच्या कानावरती पडला पाहिजे असं त्याचं तुम्हाला श्रवण करायचं आहे. ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ते स्वतः तुम्ही वाचलं तर अतिशय उत्तम राहील. दोन्हींपैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे. ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पहा. त्याच्या 2 तासानंतर तुम्ही जे शिवलिंग मातीची बनवलेली आहे, वाळूची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरातलं शिवलिंग तुम्ही तिथे ठेवलं तो शिवलिंग तुम्हाला उचलून घ्यायचा आहे. बाकी सगळी पूजा तुम्हाला तशीच ठेवायची आहे अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत. तो दिवासुद्धा तुम्हाला पूर्ण दिवस चालू ठेवायचा आहे. सकाळी पूजा केली तर सकाळपासून तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो दिवा चालू राहिला पाहिजे. एवढं तेल तूप त्यामध्ये घालत राहायचं आहे. संध्याकाळी तुम्ही पूजा केली तर संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला तो दिवा चालू ठेवायचा आहे. सकाळी उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला बघा जे आपण तांदूळ आणि ऊद जी आपण घेतलेली होती त्या दिव्याखाली ते तुम्हाला घ्यायचं आहे. तो भस्म आणि ते तांदूळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ते पाणी, ते तांदूळ आणि ते ऊद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या देवघरातली नेहमीची पूजा जी आहे ते तुम्हाला करून घ्यायची आहे. जे पण तुम्ही काही नित्यसेवा करत आहे, तुमची पूजा अर्चा जे पण आहे नेहमीच आहे ते तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी सोमवारी आवर्जून करायचा आहे. फक्त एकच सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर ना बघा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. महादेव तुम्हाला साक्षात तुम्हाला दर्शन देतील, तुमच्यावरती प्रसन्न होतील. तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्ही हा उपाय करताना व्यक्त केलेली असेल ती इच्छा तुमची लवकरात लवकर महादेव प्रसन्न होऊन तुमची ती इच्छा पूर्ण करतील. अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकल्यामुळं होतं काय ते पहा. आपल्यावर काही नजरदोष आहे, काही दोष लागलेले आहे, कुणी करणी बाधा केलेली आहे, त्यामुळे आपलं कोणतंच काम जे आहे ते आपलं पार पडत नाही. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी अडचणी येत आहे. तर आपल्याला ह्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे सर्व अडचणी ज्या आहेत त्या आपल्या पूर्णपणे नष्ट होतील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. तो दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्यातल्या वाती काढून घ्यायच्या आहे. दिवा स्वच्छ आपल्याला धुवून टाकायचा आहे. अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे.
जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। त्यासोबतच जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।